कारण सगळे प्लेयर शॉट्सवर खेळत आहेत आणि एक खरं तर ड्रेस कोड एकसारखा असणं गरजेचं आहे. या देखील गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. कारण एखादी स्पर्धा खेळत असताना आपण शिस्तीचे धडे यासाठी देणार आहोत. हॅलो या स्पर्धेच्या माध्यमातून नियमांचं पालन करणं अतिशय अनिवार्य असेल. आणि काल दशरथ पाटील सरांनी उल्लेख केला होता की नवी मुंबईचं क्रिकेट यासाठी ओळखलं जातं की इथे शिस्तीचं पालन केलं जातं आणि त्यासाठी नवी मुंबई क्रिकेट ओळखलं जातं. आणि म्हणून कमिटीच्या माध्यमातून काही नियमावली आपल्याला अगोदरच जाहीर केलेली होती आणि त्या नियमांचं पालन करणं आपल्या सगळ्यांना अनिवार्य आहे. कमिटीच्या नियमांचं पालन करणार नाही त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि त्याचबरोबर एखादा थ्रो बॉलर जर घोषित केलाच गेला तर त्याला या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. या काही नियम आहेत त्याची अंमलबजावणी या कमिटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की नियमांचं आपण सगळेजण काटेकोरपणे पालन करूया. कारण ही मोठी स्पर्धा आहे. नवी मुंबईच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि नवी मुंबईच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण केलेली ही स्पर्धा आहे. चला मॅच इज ऑन. पंचांचा इशारा आलाय आणि या विजेता वर्सेस विजेता. ओ पहिलाच बॉल अनइवन बाउन्स पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला. राहुल आपण पाहू शकतात खांद्याचा अतिरिक्त वापर केला गोलंदाजाने. पहिला बॉल आलाय तर वेग देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बाउन्सर होता. अंपायर रिव्ह्यू आहे आणि या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. भन्नाट वेग होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय. गोलंदाज प्रभाकर निषाद पाहायला मिळतोय. टेक्निकल टीम आणि आमच्या अंपायरचं काम आता वाढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून क्लिअरिटी विथ क्वालिटी. आणि हा पंचांनी इशारा केला इट्स अ वाईड बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित पुजारी ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या ओव्हर द कव्हर्स अफलातून पटकेबाजी केली होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. ओ यावेळी मात्र भन्नाट वेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला यष्टिरक्षकाच्या या बॉलने आणि तदनंतर मात्र एक सिंगलने झाली स्ट्राईक रोटेड. आणि आता स्ट्रायकरला आपण पाहतोय नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर. तर पहिला बॉल जसा अवंतर आला परंतु त्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रभाकर निषादच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे खोलवर पद्धतीचा बॉल त्याने रिलीज केला आणि फक्त एक धाव बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होते. 2 धावा आतापर्यंत दत्तात सर आपल्याला पाहायला मिळतात. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजिंक्य लाडूच्या मस्तकावरती दस्तक देऊन 6 रनसाठी षटकार. मॅचमध्ये विकी भोईर कुठेतरी थोडासा अपयशी ठरला होता परंतु सचिन नाईकने ती पारी सांभाळली होती. आता विकी भोईरने पूर्णपणे ही सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत आणि त्यांनी ठोकलाय षटकार काऊ करण्याच्या डोक्यावरून. प्रभाकर निषादचा हा बॉल यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. लोण्याचा गोळा जसा धरती मातेला अर्पण करतो ना तसा हा झेल मात्र सध्याच्या घडीला सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण जर दत्ता सर पाहिलं ना तर येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल ना हे प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमच्या बाबतीत. यस आणि कॅच देखील कोणाचं सोडला. विकी भोईर जखमीशर और बी खुकार होत आहे असं म्हटलं जातं. प्रभाकर निषाद पुजारीसाठी हा बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला दुसऱ्यासाठी पलटवार झाला आणि यस दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण.
एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि सध्याच्या घडीला एखादा फलंदाजाचा ज्यावेळेस जेल सुटला जातो ना त्यावेळेस एक नवीन कॉन्फिडन्सची लेवल वाढताना पाहायला मिळते. सध्या जर आपण पाहिलं विकी भोईरचा जेल सुटला, परंतु त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये स्ट्रायकर बॅट्समनने केला आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. यस, आत्मविश्वास ही खरी शक्ती आहे आणि ती ज्याच्यामध्ये आली तो मात्र कधी थांबत नाही. आणि विकी भोईर आता थोडंसं आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळेल, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर रोहित पुजारी याच्याकडे देखील लक्ष लागून राहिले. यावेळी मात्र ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकताईंना सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि संपला जातोय रोहित पाटीलचा खेळ. एक महत्वाचा दर्जेदार झेल पकडला सागर सिंग अर्धदस तारे या खेळाडूने. एक महत्त्वाचा फलंदाज गमावला रोहित पुजारी. यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेट च्या अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या महाबळी या टीमच्या माध्यमातून, परंतु एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाजासाठी या ठिकाणी आमंत्रित केले जाते. वन सोल्युशन सीवूड 48 या टीमच्या माध्यमातून अनिकेत साळुंखे. कमी वयामध्ये यशाची भरपूर चांगली शिखरे या खेळाडूने मात्र गाठलीत. 11 रन आतापर्यंत होतात. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला गोलंदाजाने. 11 रनवर पहिला धक्का. चला, पहिलं विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेलं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय अनिकेत साळुंखे. प्रभाकर निषादचा शेवटचा बॉल अनिकेत साठी. हा बॉल आडव्या बॅटनं फेकून दिलाय. कुक्षत गावामध्ये बॉलला जाऊन आणावं लागेल. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केले षटकार. ऐरोली या टीमच्या माध्यमातून हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपण जर पाहिलं ना तर मागच्या मॅच मध्ये देखील षटकाराने सुरुवात केली होती या फलंदाजाने आणि या मॅच मध्ये देखील षटकाराने तो सुरुवात करताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने दत्ता सर जर आपण पाहिलं ना तर आज जरूर कौतुक करावं लागेल मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं देखील, कारण त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारची संधी खेळाडूंना उपलब्ध करून दिली ना त्या संधीचं सोनं देखील हे खेळाडू मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, एकीकडे आपण पाहतोय धारावे गावावरून बिलॉंग करणारा, अर्थात ज्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि या नवी मुंबईच्या क्रिकेटला एक मान सन्मान मिळवून दिला तो विकी भोईर. तर दुसरीकडे आपण पाहतोय अनिकेत साळुंखे, अर्थात ऐरोली कोळीवाडा गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि आज त्याची दखल घेण्यात आली खऱ्या अर्थानं नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकलाय. आता द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज हर्षल दुसरा स्पेल टाकण्यासाठी ओव्हर द विकेट. विकीसाठी पहिला बॉल फ्लिक करायचा होता, परंतु दिशा खराब आहे. लेग स्टिक लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला हर्षनने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण ज्यावेळेस तुम्ही चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करताना त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. हर्षनचा हा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडूने उंची भरपूर गाठली. पुन्हा एकदा प्रदीप आलाय, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. ईट का जवाब पत्थर से. याच क्षेत्ररक्षकाने विकी भोईरचा झेल सोडला होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या वेळेस ही संधी चालून आली. ही संधी गमावली नाही. केलेल्या चुका पुन्हा एकदा सुधारल्या. नव्या जिद्दीने मात्र हा झेल पकडला आणि पुन्हा एकदा प्रतिस्पर्धे टीमला एक चांगलं प्रत्युत्तर दिलंय. टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमने. विकी भोईर जसा बाद झाला आणि त्यानंतर पूर्णपणे वन सोल्युशन सीवूड 48 या टीमचं खेळाडू कक्ष शांत होताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आपण पाहतोय
ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मेहनत ज्या प्रकारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी विराजजी यादव, संतोषजी वराडकर देखील पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामॅन सर्वेश, साहिल, आयुष, जितू देखील पाहायला मिळतात. डिजिटल स्कोरर अक्षयजी देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच खऱ्या अर्थाने दत्ता सर क्रिकेट थोडंसं वेगळं होतं. त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, सोशल मीडिया नव्हतं, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटची ज्या प्रकारे उंची वाढली, टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आला आणि त्यानंतर भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेटची देखील तेवढीच चांगली क्रांती घडताना आपल्याला पाहायला मिळते. आज महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई शहराची खऱ्या अर्थाने मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून देखील ही स्पर्धा उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. या सोशल मीडियाचा तू उल्लेख केलास आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी रिव्हॉल्युशन निर्माण झालेली आहे सोशल मीडियामुळे. कारण एखाद्या खेळाडूला आता हक्काचं व्यासपीठ जेव्हा मिळतं, जिथे चांगली कामगिरी होते, लगेच तो खेळाडू एका रातोरात स्टार या सोशल मीडियामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एक चांगली भूमिका सोशल मीडियाची देखील राहिलेली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मागच्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये आक्रमक रवैया धारण करत आपल्या संघाला जिंकून दिलं होतं, तो सचिन नाईक दारावे गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवर हर्षन. विकी बोईर मैदानाच्या बाहेर गेलेत. आता जबाबदारीने खेळावं लागेल. सचिन नाईक यांना भरपूर अनुभव आहे, त्या अनुभवाचा सध्या वापर करताना दिसलेत या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये सचिन नाईक यावेळी मात्र बॅटची हलकीशी कडा लागून बॉल थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. बघता बघता बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय, परंतु त्या ठिकाणी गवताचा अडथळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः गवताला गुदगुल्या करत हा बॉल तिथपर्यंत पोहोचला, परंतु 2 धावा दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. थोडासा संयम ठेवलाय, आक्रमकता दोन्ही खेळाडूंकडे आहे, परंतु सध्या आता संयमी खेळी करताना दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कारण आपला एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याचमुळे थोडंसं संयमी खेळ, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न हा बॉल पेस करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. सचिन नाईक यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं, समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. दत्ता सर, आपण सातत्याने पाहत असतो की क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट ड्राईव्ह, आणि हा ड्राईव्ह करत असताना त्या केलेल्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय आणि आज चौकार पाहायला मिळतोय. या सरळ बॅटने खेळलेला क्रिकेट हा सगळ्यात चांगला क्रिकेट आपल्याला, दॅट इज कॉल्ड अ परफेक्ट क्रिकेट असं म्हटलं जातं. सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या बॅटमधून देखील आपण सातत्याने पाहिलेलं आहे. कारण लॉंग ऑनला आणि डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतो, त्यामुळे मधली जागा असते ती थोडीशी वेकंट असते. त्याचाच वापर सध्या सचिन नाईक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी हर्षनवर हल्ला चढवलाय. हो, यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना ओव्हर द कव्हर पॉइंट, बॉल सीमारेषेच्या बाहेर. इनक्रेडिबल शॉट बाय सचिन नाईक. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट, सिक्सर. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर ज्या प्रकारे मुंबई क्रिकेटमध्ये मिस्टर क्रिकेट म्हणून देखील या खेळाडूची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि एक काय कव्हरचा बादशाह. कारण सचिन नाईक याचा जर सर्वाधिक फेवरेट स्ट्रोक जर कुठला असेल ना तर तो म्हणजे कव्हरच्या दिशेने लगावला जाणारा स्ट्रोक, आणि हा त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आणि तो स्ट्रोक सचिन नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना 30 धावा धावफलकावर आहेत. चांगल्या सिच्युएशनमध्ये सध्या वन सोल्युशन सीवूड ही टीम आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि एक सिंगल फक्त या ठिकाणी प्राप्त होईल आणि या सिंगल नंतर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 31 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकीकडे अनिकेत साळुंके तर दुसरीकडे आपण पाहतोय 31 धावा. 1 to go, माफ करा, एक बॉल अजूनही बाकी असेल आणि 31 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. सचिन नाईक यांचा विशेष उल्लेख करावा लागेल कारण त्यांच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडलेले आहेत. ओ, यावेळी मात्र चांगला फटका. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का पाहावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर जरूर झालंय, परंतु 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून तिसऱ्या धावेसाठी पलटवार झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉल सापडत नाही तोपर्यंत पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष आहे. 4 धावा, चौकार. बॉल जर हरवला तर 4 धावा काढू
काढू शकतात असा नियम आहे आपल्या पंच कमिटीचा. या 4 धावांनंतर आपण पाहतोय जवळजवळ 35 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर राहुल स्कोर कार्डवर ऍड झालाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर वन सोल्युशन सीवूड 48 ही टीम एक चांगल्या मनस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरूर कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजांचं देखील, कारण ज्या प्रकारे शेवटच्या बॉलवर त्यांनी 4 धावा पळून काढल्या. आज जर सचिन नाईक आपण पाहिल्यानं तर महाराष्ट्र ऑल ओपन 40+ टीममध्ये देखील आपण तो खेळताना पाहायला मिळतो, परंतु एवढ्या वयात देखील भरपूर क्षमतेने धावणं ही देखील एक मोठी जिद्द आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने सचिन नाईक यांनी भरपूर संघर्ष केलाय त्याच्या जीवनामध्ये, परंतु त्याचं सामर्थ्य हे देखील सध्याच्या घडीला आज असंख्य मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळते. येस, व्हर्टिबल असं क्रिकेट राहुल, म्हणजे ना टायर्ड हो ना रिटायर्ड हो असं प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वय जसं सरत जातं तसं मात्र आपण वाटतो अंगातलं त्राण राहत नाही, परंतु अनेक 40+ खेळाडू देखील चांगली मैदानं गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवाचा पूर्णपणे वापर सचिन नाईक सध्या करतायत आणि आपल्या खेळाडूशी देखील संवाद अनिकेत साळुंखे याच्याशी संवाद साधतायत. एक चांगल्या स्थितीत आपण पाहतोय. परंतु सध्या नवी मुंबई क्रिकेटचा देखील आपल्याला उल्लेख करावा लागेल. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये राहुल रबर बॉल क्रिकेटच्या एवढ्या स्पर्धा झाल्या नाहीत, परंतु यावर्षीच्या सत्रामध्ये आपण रबर बॉलच्या अनेक स्पर्धा नवी मुंबईमध्ये सातत्यानं आता पाहायला मिळतात. आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर रबर बॉल प्रीमियर लीगचं हे आयोजन नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे. आणि मी म्हणेन ही स्पर्धा आणि हे असोसिएशन म्हणजे खेळाडूंसाठी एक सुवर्ण भविष्य काळ आहे. असं म्हटलं तर ते देखील वावगं ठरणार नाही, कारण हक्काचं व्यासपीठ प्राप्त करून दिले जात आहेत. आणि इथून एखादा खेळाडू चमकला तर तो नक्की आणखीन व्यावसायिक खेळाडूंच्या यादीमध्ये नक्कीच जाऊन बसेल. कारण आतापर्यंत आपण अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये विकी भोईरला खेळताना सध्या पाहतोय. भूषण पाटील यांना देखील अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळालं. 2 षटक झालेत आणि 3रं षटक घेऊन मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवर सागर सिंग. 3ऱ्या षटकासाठी सागर सिंगला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले शिरवली प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून. सागरचा हा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल सचिन नाईक यांनी रोखलं, कारण पार्टनरशिप भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी एक विकेट राखणं ही भूमिका देखील तेवढीच इम्पॉर्टंट असेल. 3रं षटक आहे ते सीन बॉलचं षटक आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं स्ट्रगल नक्कीच बॅट्समनला करावं लागेल. परंतु आज या बॉलवर देखील आक्रमक रवैया धारण करताना अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आता आज तशाच पद्धतीची खेळी अनिकेत साळुंखे याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर सिंग. अनिकेत साळुंखे इज ऑन स्ट्राईक नाव. छत्तीसावा स्कोर कार्डवर सागर यांचा बॉल भन्नाट वेगाने पूर्णपणे बीट केला अनिकेत साळुंखे याला आणि डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचं डॉट बॉल थोडंसं दडपण नक्कीच क्रिएट करू शकतील, कारण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर मी म्हणे चांगल्या स्थितीमध्ये होता. परंतु हे 3रं षटक कशा पद्धतीने हाताळतायत सागर सिंग. यावेळी मात्र उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी त्यांनी ओतलेत आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या जातात. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं, कारण सिंगल डबल आणि त्याचबरोबर षटकार चौकारांची जोड ही कुठेतरी धावफलकाची गती वाढवते, धावफलकामध्ये एक नवा आत्मविश्वास ते टाकून देते आणि तेच प्रात्यक्षिक या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, एलिव्हेशन भरपूर, 2 फिल्डर भरपूर वेगाने धावत आले, परंतु जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्याचा मोबदला मिळाला फलंदाजाला. झेल सुटला, अनिकेत सेफ पाहायला मिळतोय. पहा, गोलंदाज चांगली कामगिरी करत असतो, क्षेत्ररक्षकांची देखील जबाबदारी आहे त्यांना साथ देणं. तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे राहुल, प्रत्येकाला आपली जबाबदारी पेलणं अतिशय गरजेचं आहे. झेल भरपूर वेळ हवेमध्ये होता, बॉल बराच वेळ हवेमध्ये होता आणि तदनंतर मात्र ती झेल ड्रॉप झाली आणि आता तर नुकतेच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते, लेजंड ऑफ नवी मुंबई, एक काही ज्यांनी गाजवलं आणि आज देखील
हे नाव मात्र खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अजरामर आहे, ते म्हणजे सारसोळे गावाचं भूषण अर्थातच देवनाथ मडवी, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके देवादादा यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय देवनाथजी मडवी देवादादा, आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन या परिवाराच्या माध्यमातून आपलं या रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. यस राहुल, एक काळ क्रिकेटचा ज्यांनी प्रचंड गाजवलाय ते देवनाथजी मडवी साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा. याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाज सध्या चांगली कामगिरी करत असताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आलं. तिसरं षटक जे सीन बॉलचं होतं ते देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांपर्यंत 35 धावा पाहिल्या होत्या. तिसरं षटक संपुष्टात आलं आणि तिसऱ्या षटकानंतर आता 41 धावा म्हणजे तब्बल 6 धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च केल्यात सागर सिंग या गोलंदाजानं. तर सीम बॉल हे षटक होतं. असं ज्यावेळेस सीम बॉल हा वापरला जातो त्यावेळेस ते गती परिवर्तन देखील भरपूर आपल्याला प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. भरपूर अपेक्षा होत्या या दोन्ही फलंदाजांकडून टीम वन सोल्युशन सीवूड 48 या टीमला, परंतु अवघ्या फक्त आणि फक्त 6 धावा सागर सिंग तारेने मात्र जरूर खऱ्या अर्थाने खर्च केला आणि एक नवी ऊर्जा निर्मित करून दिली शिरवणे प्रतिष्ठान या टीमला. सध्या मैदानावर जर आपण हे मैदान पाहिलं तर ज्या मैदानावर सध्या हा क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय तो क्रिकेटचं पूर्णपणे हे मैदान पूर्ण व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे, कुशल 11 सारसोळे संघाचे खेळाडू आणि प्रचंड क्रिकेटचे चाहते लारा मेहर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाची देखभाल केली जाते. त्यांचं देखील आगमन आपल्या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय सागर सिंगने. आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जिन्मय जोशी युवा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं. पहिला बॉल सीमारेषा पार, षटकार. थोडासा कोलोर पद्धतीचा हा बॉल होता, परंतु दिशा हेरली फलंदाज अनिकेत साळुंकेने आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून डीप मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळालाय. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत राहिले एकंदरीत या स्पर्धेमध्ये. अनिकेत साळुंके, ऐरोली कोयवाडा ऐरोली, सूर्यकांत मडवी यांच्या पावलावर पाऊल खऱ्या अर्थाने या युवा खेळाडूने टाकलं आणि त्यानंतर त्यांनी दिलेली संधी, त्या संधीचं सोनं मात्र खऱ्या अर्थाने या फलंदाजाने आतापर्यंत केले. पुन्हा एकदा लाजवाब स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. अतिशय देखना नजाकत भरलेला एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार सलग बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पहा, मागचा गुडघा थोडासा वाकवला आणि आपण जर पाहिलं तर डीप लॉंग ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. एक क्रंचिंग साऊंड आपल्यापर्यंत ऐकायला आला आणि सुपर बॅटिंग या ठिकाणी आपल्याला अनिकेत साळुंकेची पाहायला मिळते. चला, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आपल्याला विनंती आहे, शिरवणे प्रतिष्ठान टीम मैदानामध्ये क्रिकेट पहा प्रेक्षकांसाठी पर्वणी. आजचा गुरुवारचा दिवस आहे तरी देखील यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून SSS यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे जे क्रीडादर्शक या मॅचचा आनंद घेत आहेत, आपलं देखील सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय देखणी स्पर्धा. जिन्मय जोशीचा हा बॉल, यावेळेला मात्र ब्लॉक होलचं बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. 2 षटकार खाल्ल्यानंतर चांगलं पुनरागमन मी म्हणेन जिन्मय जोशी करत असताना. दोन्ही युवा प्रतिभावान खेळाडू आणि त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली. यावेळेला मात्र जशास तसे प्रत्युत्तर दिलं जाईल का? यस, ही कॅच घेतली जाते आणि इथे मात्र ज्या खेळाडूने 2 षटकार ठोकलेत तो खेळाडू अनिकेत साळुंके मैदानाच्या बाहेर. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गमावलाय टीम वन सोल्युशन सीवूड 48 या टीमने. कारण अनिकेत साळुंकेने देखील भरपूर चांगली साथ आपल्या टीमला दिली. दत्ता सर, नेहमी असं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येकाला चांगलं योगदान द्यावं जातं. संकट काही आपल्या टीमसाठी संकटमोचक राहावं लागतं, आपल्या टीमसाठी तारणार ठरावं लागतं आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला वन सोल्युशन सीवूड 48 नईमजी चौगुले साहेब यांच्या टीमसाठी फलंदाज अनिकेत साळुंकेने केली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील डावखुराताचा एक विस्फोटक फलंदाज, ज्याच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आहे. नवसादी दिवा या टीमच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष या खेळाडूने क्रिकेट खेळले आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो टीम वन सोल्युशन सीवूड 48 या टीममध्ये.
पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी गिरीश सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मोमेंटला जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गिरीश सावंत नावाचा ब्रँड ओपन झाला. येस, इट इज अ 6 रन. त्याच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. नावाला साजेसा खेळ करत असताना गिरीश सावंत पहिल्याच बॉलवर षटकार त्याने ठोकलाय आणि सिद्ध करून दाखवलंय की माझी चर्चा राहुल आपण का केली ते पहिल्याच बॉलवर त्यांनी सिद्ध करून दाखवलं. एकीकडे आपण पाहतो युवा गोलंदाज आणि त्याच्या समोर तेवढाच प्रतिभावान फलंदाज, याच्यामधलं द्वंद्व सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि आता जिन्मय जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र आपण पाहिलं शरीराचा वेध घेतलाय, पूर्णपणे फसवलं, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. एक षटकारानंतर चांगलं कमबॅक करताना सध्या हे नवी मुंबईचं भविष्य मी म्हणेन जिन्मय जोशी याच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट, नवी मुंबई रबर बॉल क्रिकेटमध्ये हा सितारा नक्कीच चमकताना आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. जरूर कौतुक करावं लागेल नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचं देखील, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून नवी मुंबई क्रिकेटमधील जे अनेक जे युवा खेळाडू आहेत ना, त्या युवा खेळाडूंना मात्र खऱ्या अर्थाने एक चांगली संधी मात्र जरूर निर्माण करून दिली. कारण मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की नवी मुंबईचं क्रिकेट थोडंसं पाठीमागे गेलं होतं, परंतु ते पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या संपूर्ण मेंबरच्या माध्यमातून घेण्यात आलं. त्यामध्ये अध्यक्ष अनुप पाटील असतील, उपाध्यक्ष भूषण पाटील, सेक्रेटरी रवी म्हात्रे, खजिनदार यतीन भोईर, सदस्य योगेश भोईर, सदस्य प्रवीण भगत आणि सदस्य सूर्यकांत मडवी व त्यांची संपूर्ण टीम यांच्या मात्र जरूर कार्याला सलाम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, नक्कीच. कारण सध्याच्या घडीला क्रिकेटला ज्या पद्धतीनं महत्त्व प्राप्त झालेलं आहे, याच गोष्टी लक्षात घेऊन संपूर्ण कमिटी आता सध्या काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे षटक, पहिलाच बॉल सचिन नाईक फेस करत असताना डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय, तोपर्यंत एक फक्त सिंगल स्ट्राईक घ्यायची होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकताय अगदी वाऱ्याच्या वेगाने बॉलला फेकून दिलंय. तोपर्यंत एक सिंगल नंतर आता गिरीश सावंत स्ट्राईकला. गिरीशने आल्या आल्या सिद्ध करून दाखवलं, षटकाराने सुरुवात केली आणि आता सूर गवसलाय गिरीशला. आणि आता या ओव्हरमध्ये शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये आता किती धावा निघतील, त्यानंतर किती स्कोर समोर ठेवला जाईल ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. तर शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि नुकतंच ज्यांचं आगमन होतंय नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची आज ख्याती संपूर्ण भारताबाहेर देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच विकी भोईर यांचे पिताश्री पंढरीनाथजी भोईर साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विकी भोईर देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा सार्थ अभिमान मात्र पंढरीनाथजी भोईर साहेबांना देखील आहे आणि आज ते देखील आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. फुलटॉस होता, परंतु या क्षणाला काय घडलंय, दिशा भरकटली की काय, चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, एक धाव देखील कंप्लीट होते, परंतु नो बॉलचा इशारा आलाय. विमर नो या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतो आणि 1+1 सोने पे सुहागा सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. येस, आता फ्री लायसन असेल, अबाव द वेस्ट बॉल टाकला तर त्या ठिकाणी नो बॉल घोषित केला जाईल. नॉनस्ट्रायकर पंचांनी लगेचच हात फैलावले, नो बॉलचा इशारा दिलाय. आता सुवर्ण संधी असेल, फ्री लायसन्स असेल, त्याचा वापर कशा पद्धतीनं सध्या करतायत सचिन नाईक हे पाहावं लागेल. भरपूर अनुभव आहे, मागच्या मॅचमध्ये अक्षरशः बरसले होते. या मॅचमध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नाही, परंतु तरी देखील चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. मोहन तयार. मोहन यांचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्यासाठी या ठिकाणी कॉलिंग झालंय आणि यशस्वीरित्या देखील दुसरी धाव. काय चांगलं कमालीचं कॉर्डिनेशन या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे, संवाद चांगला आहे, कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि त्याच जोरावर एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात सध्या दोन्ही फलंदाज. तुमची ताळमे आणि कॉर्डिनेशन ही भूमिका ज्यावेळेस तुम्ही सिंगलची डबल रन घेता त्यावेळेस इम्पॉर्टंट असतं आणि तेच प्रात्यक्षिक अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. सचिन नाईकचं देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, बाग मिल्का बाग असं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात विघ्नेश 67.
तर चला नेक्स्ट मॅच जय जोटिंग देव नेहरू टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या टीमचे कॅप्टन कृपया करून जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. Yes, पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं 77चं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 78चं. आता या मॅचमध्ये काय? ओ यावर मात्र फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. गुरुनाथ पाटील इशारा देतात, इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. क्लासिकल बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या चौफेरीन सचिन नाईक नावाचं वादळ इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. का मला म्हटलं जातं मिस्टर क्रिकेट, का मला म्हटलं जातं कव्हरचा बादशाह आणि खऱ्या अर्थाने धारावी गावाचा महानायक, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने सर्व युवा खेळाडूंना एकत्रित करून खऱ्या अर्थाने जो संघ निर्मित केला, त्यानंतर काळाने घात केला. मच्छिंद्र हा मात्र त्यांच्यामधून निघून गेला आणि त्याच्या नावाने ज्या प्रकारे सध्याच्या घडीला जर ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर भरपूर अग्रेसर भूमिका मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमची राहिली, परंतु त्याचा महानायक सचिन नाईक इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. राहुल, नाव मिळणं फार सोपं असतं, परंतु ते नाव जपणं फार कठीण असतं. परंतु ही सातत्यानं किमिया साकार केली सचिन नाईक या खेळाडूनं. कारण आपल्या दारव्या गावातील अनेक खेळाडू, यशस्वी खेळाडू त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचमुळे सचिन नाईक यांचं देखील नाव सध्या चर्चेत राहिलेलं आहे. त्याचबरोबर विशेष कौतुक देखील करावं लागेल गिरीश सावंत, ज्या पद्धतीनं तो खेळतोय त्याचं देखील कौतुक करावं लागेल. 75 धावा सध्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल निश्चित करेल की या मॅचमध्ये किती टार्गेट दिला जाईल. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं, नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय. तदनंतर 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये काढल्या, तिसऱ्यासाठी पलटवार झालाय, परंतु गिरीश सावंत जागच्या जागेवर थांबलेले आहेत आणि इथे मात्र धावा स्कोर कार्डवर आत्ता झाल्यात 77. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये 76चं टार्गेट होतं, दुसऱ्यामध्ये 77चं, तिसऱ्याही मॅचमध्ये 77चं टार्गेट, म्हणजे 78 धावा आता काढाव्या लागणार आहेत. म्हणजे 78चं टार्गेट आहे. म्हणजे मागच्या मॅचची पुनरावृत्ती या मॅचमध्ये देखील झाली की काय, परंतु त्यावेळेला संघ वेगळा होता. जय जोटिंगदेव नेरूळ टीम होती आणि आता शिरवणे प्रतिष्ठान. परंतु राहुल, हे देखील विसरून चालणार नाही की शिरवणे प्रतिष्ठान ही टीम जेव्हा खेळत होती पहिल्या मॅचमध्ये वरद लॉजिस्टिक टीमच्या समोर, तेव्हा मात्र अजिंक्य लाड आणि चला दोन्ही टीम कॅप्टन मी विनंती करतोय जय जोटिंगदेव नेहरू आणि त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध वरद लॉजिस्टिक नवी मुंबई, दोन्ही टीम कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशनकडे. राहुल म्हात्रे प्लीज या आपण. आणि मी विनंती करतोय सोनू, आपण देखील तयार राहायचे. लगेच टॉस केलं जाईल. यस गंगा, आपण टॉस करण्यात येते का? यस. आणि सोनू आपण देखील जॉईंट व्हा आम्हाला. आणि मी विनंती करतोय पंढरीनाथ भोईर यांना की आपण कृपया टॉस करण्यासाठी या आमच्यासोबत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि त्यासोबत देवनाथजी मडवी यांना देखील विनंती की आपण देखील या आम्हाला जॉईन करा. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTCA रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीम कॅप्टन आहेत आमच्या सोबत. आमचे पाहुणे आदरणीय पंढरीनाथजी भोईर, विक्की भोईर यांचे पिताश्री आणि त्याचबरोबरीने नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गेली 30-35 वर्ष ज्यांच्या नावाचा दबदबा राहिला असे सारस्वळ टीमचे माजी कर्णधार देवनाथजी मडवी यांना देखील मी विनंती करेन आम्हाला जॉईन करायचे या टॉस सेरेमनीसाठी. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर
दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत जे एक एक सामना ज्यांनी गमावला आहे आपल्या या लीगमध्ये, त्यामुळे प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. इथे जर जिंकलात तर आणखीन एक संधी तुम्हाला उपलब्ध होईल आणि जर इथे हारलात तर कदाचित या स्पर्धेतला प्रवास आपला इथेच संपुष्टात येऊ शकतो. टॉस होण्यापूर्वी आपण नक्कीच गंगाशी बातचीत करूया. गंगा, NMTC या फॉर्मॅटविषयी आणि अर्थातच NMTC कमिटीविषयी काय भावना आहेत या येणाऱ्या फ्युचर क्रिकेटसाठी? नेमकं काय तुमचे विचार असतील? NMTCच्या माध्यमातून येणाऱ्या यंगस्टरला किती प्रभावशाली फायदा होणार आहे, काय सांगशील? नक्कीच प्रभाव तर पडणार आहे, कारण चांगली कमिटी आहे. सगळे एक्सपिरियन्स जे आहेत क्रिकेटपटू ते या कमिटीमध्ये आहे आणि ते चांगलेच यंगस्टरसाठी चांगला डिसिजन घेतील. आय होप की ही जी कमिटी आहे ते वर्षानुवर्ष चालत राहील. थँक्यू. टॉस करूया आपण. मी पंढरनाथ भोईर यांना विनंती करेन की आपले शुभ असेल टॉस करा. आपण दोन्ही टीम कॅप्टन संदीपजी नाईक आणि NMTC कॉल करायचे. संदीपजी नाईक कॉल केलेला आहे आणि संदीपजी नाईक आले, त्यामुळे टॉस जिंकलाय वरद लॉजिस्टिक या टीम ने. सुनो आहेत आमच्या सोबत. सुनू, क्या कहना चाहोगे? अगर टॉस जीता है आपने, एक मैच गंवाने के बाद अभी ये जो मैच है डू और डाई, शायद से यहाँ पे जीतोगे तो आगे मौका बनेगा, यानी कि ये मैच बहुत इम्पोर्टेंट है आपके लिए, क्या कहना चाहोगे? हाँ, ये मैच तो बहुत इम्पोर्टेंट है और टॉस जीतने के बाद हम लोग फर्स्ट फील्डिंग करेंगे और जितना कम हो सके उतने कम रन पे आगे अपोजिट टीम को रोकेंगे. अपोजिट टीम काफ़ी स्ट्रांग है. गंगा इंगोले जैसा एक बेहतरीन गेंदबाज ऑलराउंडर उनके पास है, तो कहीं ना कहीं पे उनका भी प्रयास रहेगा इस मैच को जीतने का. कितने रन्स आपको लगता है कि जो इन्हें अगर उस रन के अंदर रोका जाए तो वो आपके लिए सेफ रहेगा? देखा जाएगा तो ग्राउंड पे ऐसा रन कुछ है नहीं, बट तो भी हमारा कोशिश रहेगा इनको 60 के आसपास रोकने के लिए. NMTC के बारे में क्या कहना चाहोगे कि काफ़ी एक अच्छा इनिशिएटिव NMTC कमेटी द्वारा लिया गया है, और अगर देखा जाए तो नवी मुंबई के ब्राइट फ्यूचर के लिए काफ़ी अच्छी बात है, लेकिन जो रूल्स एंड रेगुलेशंस NMTC कमेटी द्वारा बनाए गए उनके बारे में क्या कहना चाहोगे? वो कहीं ना कहीं पर इफेक्ट करने वाले आगे चल के नवी मुंबई क्रिकेट पर? एक्चुअली अच्छा स्टेप्स लिया है और ये होना ही चाहिए कि जितना मतलब स्ट्रॉन्ग रूल रहेगा तो उतना प्लेयर लोग को भी ये रहना चाहिए कि हम लोग सब फॉलो करें. तो ये अच्छा स्टेप लिया NMTC ने. थँक्यू व्हेरी मच. गंगा, टॉस गमावलाय. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय आला असता? पहिल्यांदा आता तर बॅटिंग करायची, परंतु निर्णय तुमचा का आला असता जर टॉस जिंकला असता? नक्की आम्ही बॅटिंगच केली असती. चला ठीक आहे, हरकत नाही. परंतु या मैदानावरती ज्या काही मागच्या मॅचमध्ये चुका झाल्या त्यातून काय सुधारणा होईल असं वाटते? कारण एकंदरीत 77-78 धावांचं टार्गेट तुम्ही चेस करत असताना काहीशा अडचणी आल्या. आमचे नेरुळ जय झोटिंग देव टीमचे कॅप्टन मॅनेजर अर्थातच कामेश आम्हाला जॉईन आहेत. काय म्हणशील, किती टार्गेट खरं तर तुमच्यासाठी सेफ असेल? एक 70-75 प्लस करण्याचा प्रयत्न करू आणि लास्टच्या मॅचमध्ये जे बॉलिंग करताना थोडेसे चुकी झाले, ठीक आहे, चालेल. चांगले प्लेयर्स आहेत तिथे, जे पण चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतील. थँक्यू व्हेरी मच. कामेश आम्हाला जॉईन व्हा. कामेश सोबत आम्ही नक्की थोडक्यात बातचीत करू. चला मॅच स्टार्ट करायची. कामेश, आम्ही तुमच्याशी नक्की वार्तालाप करू, परंतु सध्या तरी आपण थांबूया कारण मॅच चालू करायची. येस, ऑल सेटअप आपण या ठिकाणी क्लोज करतोय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल शिरसाट यांच्याकडे. थँक्यू. येस, थँक्यू वर्षजी. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस देखील आपण पाहिला. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गुंजाळ आणि त्याचबरोबर ओमकार प्रकाश केनी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. अलॉंग कार्पेट डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. पाहता पाहता फक्त एक रन या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक ओपन झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय विकी पंढरीनाथ भोईर, धारावे गाव. ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये जाऊन ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या आपल्या फलंदाजीच्या जोरावर नवी मुंबई त्याचबरोबर धारावे गावाचं नाव संपूर्ण विश्वामध्ये उंचावलं, तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आज त्यांचे पिताश्री देखील मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील आनंद घेतात आणि आज त्यांचा मुलगा ज्या प्रकारे खेळतोय त्यांना देखील त्याचा सार्थ अभिमान आहे.
प्रत्येक वडिलाला असं वाटतं की माझा मुलगा यशस्वी व्हावा आणि आज एक वेगळाच आनंद आणि एक वेगळा अभिमान घेऊन ते देखील या ठिकाणी विराजमान आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मात्र जरूर खऱ्या अर्थाने आतापर्यंत खर्च केली. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय, टायमिंग थोडीशी चुकली होती, परंतु बॅकअप साठी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू एक संधी आहे जिंकण्याची, हरण्याची. गती आणि अचूकता यशाची गुरु किल्ली. हार जीत गोलंदाजीचा भाग आहे, परंतु आत्मविश्वास कधी हरू नका, कारण प्रत्येक चेंडूने काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि त्या संघर्षातून तुम्हाला यश देखील मिळते. एक चांगला संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विकी सज्ज होतोय. विकीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. अजिंक्य गुंजाळच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? यस, इट इज अ 6 रन. हा षटकार येतोय. तर धावांचं लक्ष आणि सध्याच्या घडीला अजिंक्य गुंजाळ लाडू हा मात्र खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या अंगामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी रबर बॉल क्रिकेटमध्ये या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दिविशा ऐरोली या टीमच्या माध्यमातून खेळत असताना असंख्य स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर वर्चस्वामध्ये राहिलेला खेळाडू म्हणजे अजिंक्य गुंजाळ. नावामध्ये विजय आहे, नावामध्ये अजिंक्यपणा आहे, परंतु खऱ्या अर्थाने विजयाचा अजिंक्य बाणा जर या मॅचमध्ये लगवायचा असेल दुसऱ्या वेळेस तर अजिंक्य गुंजाळ आणि ओमकार प्रकाश केनी या दोन्ही सलामीवर फलंदाजांना एक चांगली सलामी द्यावी लागेल. या मॅचमध्ये धावसंख्येची एक चांगला स्टार्ट द्यावा लागेल. विकीचा हा बॉल वेग बन्नाट होता, परंतु बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. रनआउटची संधी या क्षणाला. तायमे कॉल कम्युनिकेशन चुकला आणि अति घाई संकटात नाही हे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. या संकटाला सामोरं गेला फलंदाज अजिंक्य गुंजाळ लाडू, परंतु पदरी अपयश पडलं आणि एक मोठा विकेट गमावलाय टीम शिरवणे प्रतिष्ठान. कारण की आपण आपले शुभ असते आमचे आज समालोचक आमच्यासोबत जे जोडले गेले होते. खरं तर आज ज्यांनी अगदी व्यस्त शेड्यूलमधून आपल्या या NMTCAच्या स्पर्धेसाठी वेळ दिला, आमचे समालोचक शिक्षकी पेशांनी ज्यांनी शिक्षकी वाणीने ज्यांना सर्वांना प्रभावित केले, आमचे दत्तात्रय म्हात्रे सर यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत. तर दत्तात्रय म्हात्रे सर या आपण आपला शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करीत आहोत. NMTCAचे सचिव सन्माननीय रवी म्हात्रे यांचे शुभ हस्ते दत्तात्रय म्हात्रे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रवी म्हात्रे यांचे शुभ हस्ते सचिव आहेत NMTCAचे, त्यांचे शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद दत्तात्रय म्हात्रे सर, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. असं सहकार्य NMTCAला सातत्याने राहू द्या. चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जर हा विकेट प्राप्त केला असताना तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकला असता, परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सुनील आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकी पंढरीनाथ भोईर यांनी फक्त धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या, त्यामध्ये 10 आणि एक महत्वाचा विकेट देखील त्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये राहुल जर का आपण पाहिलं तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळाला. विकी भोईर त्याच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं अजिंक्य या खेळाडूने एक षटका जरूर खेचला होता, परंतु त्याला स्वतःचा डावा शेवटपर्यंत सावरता आला नाहीये. आता पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाणार, कारण 77 धावांचं लक्ष या मॅचमध्ये टार्गेट मोठे आहे आणि तुम्हाला तसा खेळ देखील दाखवावा लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्भे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अभि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला.
पाहूया अभि या खेळाडूच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. तर स्ट्रायकिंग एंडला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग, निलेश भोईर सध्या उभा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन पाहिले आणि त्यानंतर स्पेल नंबर 2 साठी अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू अभिला या ठिकाणी इन्व्हाइट केले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ऐरोली क्रिकेटमधील आणखीन एक धमाकेदार खेळाडू ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये आज देखील 30 दमकम या खेळाडूची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपल्या नावाचा आपल्या कामगिरीचा बोलबाला राहिला की काय, परंतु या क्षणाला पकडलाय हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी काय प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे पहा फनी मोमेंट, पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईलच, परंतु गोलंदाज पहा थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण चेंडू जो आहे त्या चेंडूचं थोडस पंच आता योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत देतीलच. डिसिजन पेंडिंग आहे. गुरुनाथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि उदय तांडेल सर पंचांच्या भूमिकेमध्ये. खूप चांगले निर्णय या सर्वच पंचांनी आज दिवसभरात दिलेले आहेत. आणि इथे जर का आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय संदीपजी नाईक प्रेझेंट, नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय रबर बॉल लीग. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश भोईर या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक महत्वाचा विकेट गमावलाय टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमने आणि नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोठवली 11 गोठवली या टीमचा तारणार हर्षन पाटील आपल्या कामगिरीच्या जोरावर असंख्य प्रेक्षकांना हर्षित करणारा खेळाडू हर्षन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होतोय. या मॅच मध्ये 78 रनचा पल्ला पूर्ण करायचा टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमला. ओमकार प्रकाश केनीवर देखील भरपूर मोठी जबाबदारी आहे ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून. कारण एखादी जबाबदारी ज्यावेळेस तुमच्यावर दिली जाते ना त्यावेळेस एक वेगळा विश्वास तुमच्यावर ठेवला जातो. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज अभि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. अभि पुन्हा एकदा सज्ज होते. वर द विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धावा रोखाव्या लागतील सुनील गोलंदाज अभिला. ऍक्शन पहा राहुल, खूप चांगले ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. कधी बॉल रिलीज करेल याचा नेम नाही. आणि इथे पहा नुकताच व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हा बॉल देखील बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने पंच केलाय. एक सिंगल फक्त कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव घेत असताना थोडासा बॉडी बॅलन्स बिघडला, नियंत्रण चुकला आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. यशांच्या मागून विकी भोईर यांचा कानमंत्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे पहा चांगली गोलंदाजी हाताळत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये अभि, एक युवा गोलंदाज, युवा जोश आणि युवा ताकद सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 12 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड डेंजरस बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता
थोडासा उसे घेणारा बॉल, परंतु कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. विनीत आलाय बॉल खाली, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून तेवढाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो. सुनील, ज्यावेळेस आपण फिल्डिंग करतो ना त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका ॲज अ फिल्डर म्हणून तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि ती चांगली भूमिका फिल्डर विनीत पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पहा आता पुन्हा एकदा तयार होईल. स्ट्रायकिंगला आयकॉन खेळाडू उभा आहे, परंतु पहा आयकॉनच्या अगेन्स्ट त्या गोलंदाजी करत असताना अभि आतापर्यंत चांगलाच उपयोग त्याचा या मॅच मध्ये केला जातो आहे. आणि इथे पहा जर का आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती आतापर्यंत तो गोलंदाजी करत आला. पुन्हा एकदा बॉल तयार होईल अभि दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. क्रिकेटमध्ये सुनील नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असतं, परंतु सध्याच्या घडीला आतापर्यंत संयमाचं पालन फलंदाज ओमकार प्रकाश केनेने केलेलं आहे. कारण खऱ्या अर्थाने एक कॅल्क्युलेशन क्रिकेट त्याने भरपूर वेळा खेळलंय. जी नवी रणनीती त्याने साकारलेली ना ती नवी रणनीती यशस्वी करण्यासाठी एक मोठा खेळ मात्र जरूर त्याला करावा लागेल. आणखीन एक डॉट बॉल राहुल आला आणि इथे पहा जर का आपण पाहिलं तर कमालीची गोलंदाजी विकी भोईर यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये काय गोलंदाजी करतोय. भूषण पाटील यांच्या तालमीतून तयार झाला खेळाडू आहे अभि. आणि पहा आज मात्र नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दानानं सोडतोय. आणखीन एक विकेट मिळू शकते बॉल हवेत आणि हो मिळाली आहे. बॅट्समन बाद झालाय. हर्षलला देखील दिला जातो परतीचा इशारा. विकेट नंबर जर का आपण पाहिली तर या मॅच मधली दुसऱ्या डावातली तिसरी विकेट. हर्षल बॅक टू द डग आउट. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे फलंदाज हर्षन बाद झाला आणि त्यानंतर भरत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 18 बॉलमध्ये 63 रनची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते. टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमला येणारे 18 बॉल अजूनही 63 धावांचा पल्ला या ठिकाणी पूर्ण जरूर करायचा आहे. 18 मध्ये करायचे ते म्हणजे 63. एक भरपूर मोठं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला साकारावं लागेल या मॅचमध्ये. ज्या प्रकारे दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत या मॅचमध्ये. जीवनामध्ये प्रत्येकाला जिंकायचं असतं, परंतु त्यासाठी ज्याचे प्रयत्न चांगले त्याचा विजय निश्चित. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी, परंतु या क्षणाला दोन्ही फिल्डर एकमेकांना आदळले आणि या ठिकाणी कॅच पकडता आले नाही. शेवटच्या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर बॉल हातातून निसटला आणि इथे पहा स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. भरत वाडवाल आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग इन वरती. त्यांच्याकडून आता भरपूर मोठ्या अपेक्षात पाहूया. आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. 62 धावा, 17ला 62 समीकरण आहे. पाहूया आता या मॅचमध्ये भरतच्या माध्यमातून कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार आहे. समीकरण बदललं. ज्या प्रकारे 17 मध्ये 62 करायचे आहेत आणि त्यासाठी एक मोठा खेळ मात्र जरूर करावा लागेल. सचिन नाईक यांचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवातीपासून संयम पाहायला मिळाला ना, परंतु त्यानंतर आक्रमकतेचं रूप मात्र धारण करावं लागेल. कारण 16 मध्ये करायच्यात 61, परंतु 16 बॉलमध्ये 10 षटकार देखील खऱ्या अर्थाने विजय प्राप्त करून देऊ शकतात शिरवणे प्रतिष्ठान या टीमला. परंतु त्यासाठी ओमकार प्रकाश केनी या खेळाडूला मात्र एक चांगली झुंज आणि एक लढवई खेळी मात्र जरूर खऱ्या अर्थाने साकारावी लागेल या मॅचमध्ये. ओमीकडे ती क्षमता आहे कोणत्याही क्षणाला खेळ हा आपल्या बाजूने पलटण्याची.
हा बॉल कोलर पद्धतीचा होता, हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु आतापर्यंत फक्त संयम आणि संयमच पाहायला मिळालाय. 15 मध्ये 60 करायच्यात. समीकरण बदललं. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. सचिन नाईकचं कौतुक करावं लागेल, कारण जी जबाबदारी त्याच्यावर दिली वन सोल्युशन टीम चे ओनर नईमजी चौगले साहेब, ती जबाबदारी कुठेतरी योग्यरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु इथे सुद्धा फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केला गोलंदाज सचिन नाईक यांनी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. अलोंग कार्पेट डीप मधून फिल्डर अभि भरपूर वेगाने धावत आला. फक्त आणि फक्त एक सिंगल. ते शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 59 धावा. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द जिगाडी तुमच्याकडे असेल, परिश्रम करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही करू शकता. फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली परंतु या चुकीला माफी नाही. हा षटकार आला परंतु तेवढंच समीकरण देखील बदलताना पाहायला मिळालं. शेवटचे 12 बॉल आणि रन करायचे आहेत त्या म्हणजे 53 धावा. पाहायला मिळतात. विघ्नजी जर आपण पाहिल्यानंतर समीकरण बदललंय. 12 मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 53 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्या आहेत. 26.50 ची सरासरी प्रति षटकामध्ये मात्र जरूर गाठावे लागेल. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र संघर्ष हा मात्र शिरवणे प्रतिष्ठान या टीमला करावा लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मोहसिन बलोच. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. बोनकोडे 11 बोनकोडे टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवल्या या खेळाडूने. मोहसिनजी आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच सिंगल. समीकरण आता मात्र बदलून गेलं. 11 मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 52 धावा. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाय कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकण्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त मेहनत आणि परिश्रम या मॅच मध्ये करावे लागतील. 11 मध्ये 52 रनची गरज. 11 बॉल 52 पूर्ण करायच्यात. खोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट जरूर केला. एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल मध्ये 50 करायच्यात. सुनील जर आपण पाहिलं ना तर 10 बॉल मध्ये सध्याच्या स्थितीला मात्र 8 षटकार मात्र जरूर खेचावे लागतील या मॅच मध्ये. तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस करण्यासाठी यायचं. या बॉलवर लॉफ्ट केलाय. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही असा निर्धार घेतलाय फलंदाज ओमकार प्रकाश केनी. दिवा गावाचं भूषण सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये राहुल पहा, इतका विश्वास होता की बॉल मारल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही. इतका विश्वास होता या फटक्यामध्ये. ताकद आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं या बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 9 मध्ये 44 करायच्यात. जिद्द चिकाटीच्या जोरावर ओमकार प्रकाश केनीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतकीय राजा देखील राहिला. परंतु सध्याच्या घडीला या 50 किंगला जर या मॅच मध्ये किंग बनायचं असेल तर या तळपत्या उन्हामध्ये, या पावसाळी क्रिकेटमध्ये आज मात्र आपल्या नावाच्या आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. मी मगाशी देखील उल्लेख केला की हार मानण्यासाठी ओमकार प्रकाश केनी तयार नाही. जिंकण्यासाठी मी लढेन आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढता लढता मी जिंकेन असा निर्धार त्याने घेतलाय. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता या मॅच मधली जर का आपण पाहिलं तर हळूहळू रोमहर्षक वाढत चालला, रंगतदारपणा वाढत चालला. आणि इथे पहा
2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत गोलंदाज मोहसिनच्या विरोधात. पाहूया लगातारचा तिसरा षटकार येईल का. बॅटर ओमी प्रकाश केनी सपाट बनणं, त्यानंतर आता गेर बदलायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. अलोंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर होता, थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला या फलंदाजाला. समीकरण बदलणे 7 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 36 रन. 7 बॉल आणि 6 षटकार मात्र जरूर मारावे लागतील. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये रंगत निर्माण होताना आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते, परंतु हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, काय टायमिंग, अमेझिंग मोमेंट पाहायला मिळाली. हा स्ट्रोक खेळत असताना सामन्याचं चित्र बदलून गेलं. जीवनामध्ये कधीच काही अशक्य नाही असं दाखवून दिलं ओमकार प्रकाश केनीने या मॅच मध्ये. नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला ओमी प्रकाश केनी बाट बंड, परंतु इथे पहा मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराची गरज होती, षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडलाय. आता पहा येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 5 षटकार तुम्हाला या मॅच मध्ये मारावे लागतील. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 5 षटकार 5 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. काय घडेल या मॅच मध्ये. भरतकडे सुद्धा क्षमता, परंतु ओमी प्रकाश केनी इथे पहा नॉन स्ट्राईक इन वरती उभा असणारा. काय घडेल, काय पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आपण थरार पाहता नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल क्रिकेट लीगचा अफलातून सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रामलीला क्रीडांगणावरती आज मात्र क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि पहा खेळाडूंचा अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळाला. राहुल, 6 बॉल सांगतील की कोणता संघ जिंकेल. शिरवणे प्रतिष्ठान की वन सोल्युशन मेल वन सोल्युशन या टीमला की शिरवणे प्रतिष्ठान मात्र खऱ्या अर्थाने आपली प्रतिष्ठा राखेल या मॅच मध्ये. शिरवणे प्रतिष्ठान की वन सोल्युशन या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल 6 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 30 रन. 6 बॉल मध्ये 5 षटकार. गोलंदाजीच्या मार्कवर विनीत पाटील. आज मात्र हिरो बनण्याची संधी या खेळाडूकडे देखील चालून आली. घनसोली टीमच्या माध्यमातून अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, परंतु आज मात्र मिळालेल्या संधीचं सोनं मात्र करेल की काय हे प्रश्नचिन्ह मात्र जरूर निर्माण झाले या मॅच मध्ये. 6 बॉल 30 ची आवश्यकता. पहिला बॉल आपले इरादे स्पष्ट केले, मॅच मध्ये पकड निर्माण केली. 5 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 30 रन. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम करावा लागेल फलंदाज भरतला. भरत देखील प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नाला कुठेतरी अपयश मिळतंय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू 30 धावा. बॉल तयार. हा बॉल अवे फ्रॉम बॉडी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट जरूर आलाय. विजयाच्या दिशेने पाऊल टाकत असताना परंतु विजयाचं दार अजून ओलांडायचं आहे वन सोल्युशन सीवूड 48 या टीमला. आता 4 बॉल मध्ये 30 धावा करायच्या. बॉल तयार होत बाय. हो इथे पहा आणखीन एक चांगला बॉल आहे की नाही याकरिता पंच आता पडताळणी करतील आणि त्यांचा डिसिजन आमच्यापर्यंत येईल. परंतु काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विनीत घनसोली गावचा हा खेळाडू आणि इथे पहा स्वतःला सिद्ध करत असताना आतापर्यंत 2 बॉल डॉट बॉल त्याने हाताळलेत, परंतु हा बॉल काय असणार आहे पंचांचा निर्णय आता आमच्यापर्यंत येईलच. इट्स अ नो बॉल. आता फ्री हिट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. या मोमेंटला फ्रीडचा बॉल होता. जेल तर पकडलाय, परंतु फलंदाज सेफ असेल कारण हा बॉल फ्री हिटचा होता. नवजीवन संजीवनी मिळाली. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली वन सोल्युशन 48 या टीमच्या माध्यमातून. या मोमेंटला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. जेलची संधी, परंतु जेल सोडलाय. जेल सोडल्यानंतर रनआउटची संधी, परंतु ही संधी गमावणार नाही. ही संधीचं सोनं केलं आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करून दिली
आपल्या टीमला. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल. नवीन फलंदाज प्रभाकर. नवीन बॅटर प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. गोलंदाज देखील तयार झाला. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला फलंदाज देखील पुन्हा एकदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा 1 बॉल शिल्लक. विजय मात्र खऱ्या अर्थाने विजयावर पकड निर्माण केली वन सोल्युशन या टीमच्या माध्यमातून सध्याच्या घडीला. नवीन फलंदाज मोहन दीक्षित. टॅप करण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय वन सोल्युशन या टीमच्या माध्यमातून. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर यांचे पिताश्री पंढरनाथजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. तर एक क्रिस्टल ट्रॉफी एक मेडल देखील आपल्याला पाहायला मिळते. तर या सामनाचा हिरो ठरलाय अपकमिंग यंगस्टार बॉलर अर्थातच अभि आपण या अतिशय चांगलं षटक आपण हाताळलं आणि हेच युवा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईचं उज्ज्वल भविष्य आहेत. आणि चला अभि आपण त्वरित या आमच्या मुख्य व्यासपीठावर. नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर यांचे पिताश्री पंढरनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते आज सामनावीराचा पुरस्कार वितरित केला जाईल. त्याचबरोबर लेजंड ऑफ नवी मुंबई देवनाजी मडवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अनुप पाटील देखील उपस्थित आहेत. यतीनजी भोईर जे खजिनदार आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये मात्र सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल अभिला. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांच्या तालमीतील हा खेळाडू अर्थातच अभि. आणि सध्याच्या घडीला आजवरचा जर तुर्बे गावाचा इतिहास आपण पाहिला ना, टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये भूषण पाटील यांच्या तालमीमध्ये आजवर अनेक युवा खेळाडू आपण घडताना पाहिलेत. तर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय पंढरनाथजी भोईर आणि त्याचबरोबर देवनाथजी मडवी आणि अजय ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी खेळाडू अभिला मात्र जरूर या ठिकाणी दिले जाते. अतिशय चांगली खेळी अपकमिंग युवा स्टार खेळाडू म्हणून देखील हा खेळाडू उदयास आला. प्रत्येक गावोगावी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या स्पर्धा खऱ्या अर्थाने भरवल्या जातात त्यावेळेस प्रत्येक गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो. अभि आज एक चांगली संधी खऱ्या अर्थाने तुला मिळाली वन सोल्युशन टीम मध्ये. ज्या प्रकारे तुर्बे टीम मधून तू खेळतोस, तू जो कौशल्य तुझं दाखवलं त्यानंतर एक चांगलं प्रदर्शन करण्याची संधी वन सोल्युशन टीम मध्ये तुला आज मिळाली. आज एकंदरीत पहिल्या पर्वामध्ये संदीपजी गणेशजी नाईक साहेब पुरस्कृत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित रबर बॉल क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. कसा आनंद वाटतो आज? असं तर खूप भारी वाटतंय कारण की पहिल्यांदा मी स्पर्धा खेळतोय. माझ्या कारणामुळे काय भाऊमुळे मी स्पर्धा खेळतोय कारण की भाऊने मला खूप चान्स दिला. त्याबद्दल मी भाऊचा खूप आभार मानतो. तेच थँक्यू. आज एकंदरीत प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक मोठी स्पर्धा खेळावी, परंतु आज तुझं देखील हे स्वप्न होतं. आज ते स्वप्न पूर्ण झाले आणि आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील तुला मिळतोय.
आणि प्रत्येक युवा खेळाडूंसाठी, प्रत्येक समालोचक असेल, प्रत्येक पंच असेल आणि सर्वच नवी मुंबईकरांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलाय. त्याबद्दल तू काय बोलशील? असं तर सगळेच खूप भारी करतात, कारण की यंगस्टर पण आम्ही आता खूप कारण की आता बघितलं तर लहान लहान मुलं तर चिन्मय पण कॅप्टन होते तेव्हा काय ते कॅप्टनचं नाव नाही माहिती आहे, पण तेव्हा ते 3 6 खाल्ले तेव्हा पण त्याला सेलिब्रेट केलं, कारण की तो आता यंगस्टर आहे.